नमस्कार मित्रांनो, माझं नाव जयदीप रवींद्र हिरे. मी राहणार मालेगावचा. मी पियुष शेवाळे, राहणार कळवण. मी प्रथमेश कासार, राहणार नामपूर. मी नीरज जाधव, मी मालेगाव. तर आम्ही क्रिएटिव्ह माइंडला पार्टिसिपेट केलं होतं. त्याच्यात आम्ही शॉर्ट फिल्म पॉवर बाय एआय या टॉपिकवरती एक फिल्म बनवली, शॉर्ट फिल्म. तर त्याच्यात आम्ही स्टार्टिंगला एक टॉपिक चूज केला. तर टॉपिक चूज करताना आम्हाला खूप प्रॉब्लेम होते की कोणत्या टॉपिक निवडायचं, कोणतं टॉपिक नाही. तर सचिन सरांनी आम्हाला गायडन्स केलं की तुम्ही शिवाजी महाराजांनी याविषयी काहीतरी टॉपिक द्या आणि त्याच्यावरती हिस्ट्रीबद्दल एक शॉर्ट फिल्म बनवा. तर आम्ही त्याच्यावरती शॉर्ट फिल्म बनवली. 2 मंथचा चान्स दिला होता. 2 मंथमध्ये आम्हाला कम्प्लीट करायचं होतं. फर्स्ट मंथला आमचे लेक्चर वगैरे चालू होते. त्यानंतर लेक्चरमध्ये आम्ही जसा टाइम भेटत होता तसं पूर्ण करत होतो काम. आम्ही डिवाइड करून घेतलं सर्व काम की बॅकग्राऊंड शोधेल, नंतर पवन जे आहे ते साऊंडचं वगैरे बघेल आणि पवन कॅरेक्टर वगैरे बघेल, पण कॅरेक्टरचं सर्व ऍसेट वगैरे पवन बघेल. तसं यश अजून आहे, यश आज ऍबसेंट आहे. यशनी पण काम केलं होतं त्याच्यात. आम्ही सुरुवातीला पहिले नक्की केलं की काय बनवायचं आपल्याला. मग आम्ही नक्की केलं तानाजी मालुसरेची मूवी बनवायची. सर्वात मोठा प्रश्न आम्हाला होता की तानाजी मालुसरेची मूवी बनवायची, आता बॅकग्राऊंड पण तसे भेटले पाहिजे आपल्याला. पण आम्ही खूप भेटत होतो, बॅकग्राऊंड काय आम्हाला तसे भेटत नव्हते. मग भेटायचे, मग ते ऑड भेटायचे. म्हणून आम्हाला सचिन सरांनी सांगितलं की याच बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही तुमचे क्रिएटिव्ह वापरा आणि हे काहीतरी करा व्हायचं, म्हणजे तसे काहीतरी होतील गती. मग आम्ही तसं करत गेलो. मग आम्हाला समजलं की आपले मग आम्ही किल्ले ते सोडले. म्हणून आम्ही हे केले. मग यावरनं बॅकग्राऊंड जनरेट केली. मग तरी पण ते जनरेट केल्यावर नंतरही आम्हाला तसं भेटत नव्हती. मग नंतर आम्ही सरांनी सांगितलं की त्याच्यात आपण काहीतरी करा की ते म्हणजे आपल्यानुसार काम करता येईल आपल्याला. त्याच्यात आम्ही तसे बॅकग्राऊंड जनरेट केले. नंतर आधी बॅकग्राऊंड जनरेट केले. नंतर पहिले स्टोरी सगळी समजून घेतली. मग त्याचे कॅरेक्टर डिस्ट्रीब्यूट केले. त्याच्यानंतर साऊंड इफेक्ट कुठून आणायचे, काय इफेक्ट काय टाकायचे, आपला साऊंड काय टाकायचं त्याचा, म्हणजे सर्व त्याच्यात आम्ही मर्ज केले. आम्हाला त्याच्यानंतर कॅरेक्टर बनवायचे होते. कॅरेक्टरमध्ये आम्हाला 4 कॅरेक्टर बनवायचे होते. शिवाजी महाराजांचं, तानाजी मालुसरे, उदयभान आणि जिजामातांचं. तर आम्ही ते डिस्ट्रीब्यूट केले की कोणाला कोणतं कॅरेक्टर सिम्पल जाईल त्यानुसार आम्ही ड्रॉइंग केली. पहिले कोणाला कोणतं कॅरेक्टर सिम्पल वाटेल त्यानुसार ड्रॉइंग केली. 4-5 रेफरन्स घेतले. रेफरन्सनी पण खूप चांगले कॅरेक्टर क्रिएट करता आले. त्याच्यानंतर ॲनिमेटमध्ये केलेलं आम्ही सर्व कॅरेक्टर. साऊंड इफेक्टचं जे पण काम होतं ते प्रीमियरमध्ये केलं. बॅकग्राऊंड जेवढं पण होतं ते एआयवरनं, गुगलला भरपूर साऱ्या वेबसाईट येतात आता एआयच्या, मग त्याच्यावर जनरेट करत आम्ही सर्व एक स्टेप पुढे गेलो. बॅकग्राऊंडमध्ये थोडंसं आम्ही फोटोशॉपमध्ये पण काम केले. हा, फोटोशॉपमध्ये जे पण बॅकग्राऊंडमध्ये काही मिस्टेक होते ते आम्ही फोटोशॉपमध्ये चांगल्या पद्धतीने काम करून गेलो. तर आपण एआयला डेंजरस समजतो की पुढे येताना एआय आपल्याला घातक आहे असं वगैरे, पण तसं काहीच नाही. आम्हाला हे प्रोजेक्ट करताना एआयकडनं खूप मदत झालेली आहे. एआय असं आहे की त्याला आपण काही म्हणजे आपण असल्याशिवाय एआय काहीच नाही. तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये खूप पॉवरफुल असणार तर एआय यूज करायला खूप सोपं आहे. तर एआयची भीती न बाळगता आपल्याला एआयमध्ये पुढे काम करत चालायचं एआय सोबत. थँक्स टू अरेना नाशिक, आम्हाला प्रोजेक्ट बनवण्यासाठी संधी दिली आणि आम्ही त्या संधीमधून काहीतरी करून दाखवलं. आम्हाला तसं सर्वांनी पूर्ण पॅकेजने सपोर्ट केला. तसं की सचिन सरांनी सपोर्ट केला असेल, त्याच्यानंतर प्रोग्रामांनी पण सपोर्ट केला. किंवा आम्हाला लेक्चर्सवरती म्हणजे प्रॅक्टिसला जो टाइम हवा होता तो टाइम आम्हाला पुरेपूर भेटला. प्रोग्राम सांगितलं की आम्हाला कमीत 2-3 तास एक्स्ट्रा द्यावा प्रॅक्टिससाठी. प्रोग्रामांनी हेल्प केली आणि आम्हाला लेक्चर लॅबमध्ये प्रॅक्टिस आम्हाला अवेलेबल करून दिली. त्यानंतर प्रोग्रामांचे पण धन्यवाद. त्याच्यामुळेच आम्हाला पण प्राईज भेटलं.